बोलले तो लाव फ्री राहील तुझा. झालं ना सुरू केलं का असं हसत राहशील. मला माहितच नाही सुरू केलं होतं मी इथे सॉर्ट करते. नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या व्लॉग मध्ये नवीन वाल्या आणि व्लॉग ची सुरुवात केलेली आहे. आता पुढे बोल तू. त्याचं काय बोलणारच नाहीये. बोल ना. ची सुरुवात झालेली आहे एका ट्रिप पासून आणि आज आपल्याकडे नवीन मेंबर्स आहेत. नवीन नाही आमचे माणसं जुनीच आहेत. हा तुमच्यासाठी नवीन आहेत. न्यू आहे. तुमच्यासाठी नवीन आहेत. आमची जुनी माणसं जवळची माणसं. हा जवळचा नाहीये पण ठीक आहे. जवळ बसलोय भाई म्हणजे जवळच आलोय संपला विषय. येस हा आहे ऍक्च्युली कुडाळचा. बिग शॉट बिग शॉट बिग शॉट हा बिग शॉट. ते दा बाकीचं दा. हे बघा ही आहे आमची तेजल वहिनी आणि ही आमची जिजा. जिजा हाय बोल. हाय तर बोल. हाय बोल. हाय बोल. बोला ना. हाय. इथे आमची मोठी माणसं जरा ड्राईव्ह करतायत. येस हॅलो. तुम्ही पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा. मागे काय काम नाही तुमचं. सो आम्ही चाललोय ट्रिपला लोणावळ्याला सगळेजण. अजून माणसं यायची बाकी आहे. हो ती त्या दुसऱ्या गाडीत आहे. ते ठाण्यावरनं निघालेत. आम्ही बदलापूरवरनं निघालोय आणि आता लेट झालो ऍक्च्युली. 9:30ला नाही 9ला निघायचं होतं पण एक माणसाला तर तो गेला. त्याला जावं लागलं तर काय करू नाही शकत. हा एक माणूस बघा. मी नाहीये माणूस. सगळं माझ्यावर चेपण्यात येत आहे. सगळ्यांमध्ये लहान मीच आहे. या लाईक हे सगळे वयस्कर लोक आहेत. हो, मेंदुनी पण हा सर्वात लहान. वयस्कर मेंदूने जर डिग्री जर बघता येईल वयस्कर. मेंदूने तर आपण सगळ्यात वयस्कर माणसं हुशार किंवा मेंदूवान माणूस मीच आहे यांच्यामध्ये. बट ठीक आहे तिकडून पण ब्लॉग चालू आहे मित्रांनो. ब्लॉग चालू आहे इधर. ब्लॉग नहीं सेकंड एंगल में दे रहा हूँ आपको. मला थोडस थँक्यू बोलायचंय सगळ्यांना कालच्या ब्लॉग साठी. कालच्या म्हणजे ह्याच्या अगोदरच्या ब्लॉग साठी खूप चांगला रेस्पॉन्स आहे त्या ब्लॉगला. माझ्याकडे आहे माईक. हा मग बोल बोल. खूप चांगला रेस्पॉन्स आले त्या ब्लॉगला आणि खूप भरभरून व्ह्यूज आले आहेत आणि एवढे कॉम्प्लिमेंट्स आले सगळ्यांचे. खरंच थँक्यू, मनापासून थँक्यू. हा माणूस त्याच्याच झोन मध्ये असतो नेहमी. मी दुसऱ्या अँगल मध्ये बघतो. नेहमी डीओपीनी बघा आमच्या डीओपीनी दुसरा अँगल लावलेला आहे त्यामुळे मी त्या अँगल मध्ये बघत होतो. ठीक आहे बोला. काय नाही, थँक्यू सगळ्यांना. येस थँक्यू सगळ्यांना. आता मुद्दा असा आहे की आम्ही सगळे चाललोय विलाला. ओके आणि अर्धी माणसं येत आहेत सो तेही आपल्याला जॉईन करणार आहे. भेटू आपण सगळ्यांना भेटू. सगळ्यांना भेटू. एक एक करून सगळ्यांना भेटू. आज फुल आणि मज्जा. खूप अशी मोठी मोठी माणसं पण आहेत आपल्यासोबत. आज मला फुल भेटू मज्जा. आपण. आज तुम्ही सगळ्या मोठ्या मस्त छान छान लोकांना भेटणार. हा बघा कसं बघतोय बघा. ह्याच्यासारखं माझ्यासारख्या ग्रेट पर्सनॅलिटीज मी कॅमेरा अँगलच चेंज करते. मला ते नकोच. मी कॅमेरा अँगलच बदलते. सो आजचा थोडा ब्लॉग मला असं वाटतं अनफिल्टर्ड म्हणजे फिल्टर लावा मला. मला एडिटिंग साठी मी खूप सारा बीप टाकणार आहे. कारण ते सगळे मला आताच ते जाणवतंय. दिग्गज बसलेले आहेत. शब्दांचे असे मारा येतील ना ते आम्हाला जरा पूर्ण ब्लॉगच डायरेक्ट रोडीज. रूम टूर नंतर आधी मी ब्लॉग सुरू केलाय. गोवा तू बोलू शकतो. अरे गोवा अरे डोंगर आहे डोंगर. बीच ना आहे. डोंगर 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 समुद्र. डायरेक्ट हायवे टू हायवे भाई. मिसिंग लिंक पकडू. काय 4 आम्ही 4 मिनिटात पोहोचलो होतो. 4 मिनिटात. बाटल्या दिसल्या ना. अरे हा तुम्ही तिकडून आलात ना. काय माहिती मी झोपले. माझ्याकडे 45 मिनिट डायरेक्ट 4 मिनिटात आलो. हे भारी. अरे हा तुम्हाला तो रूट लागणार होता ना तसा पण. नाही आम्ही मुद्दाम घेतला नव्हता लागत. ओके किती वाजता निघालात तुम्ही लोक? 9 शार्प 9. 10 वाजता निघालो. माईक चालू आहे ना. हो चालू. फोटो पे है बस तेरा नाम. इथे ना तुम्ही गोवाला आलाय का? मंदिरची जागा दाखवतो. तुम्ही गोवाला आलाय. हो अरे
कोणाची? हुडका राहिला माझ्या. आम्हाला रूम शपथ टूर पण राहिला. द्यायचंय. अरे शपथ राहायला बोलतोय, खरंच राहिला. अरे शपथ बोलतोय मी, लाफा मारेन तुला मी. रूम टूर इथेच होते आपला. ऍक्च्युली त्याला माईक दिला का सौवी तू? देज आर टू कपल रूम्स. थांब Okay. आपण प्रोफेशनली जाऊया. कॉन्टेंट देतो. ओके ऍक्च्युली 2 कपल रूम्स आहेत, एक इकडे आहे, ओके एक इकडे आहे, 2 खाली आहेत. 5 BHK चा विला आहे. ओके खाली एकीकडे मी आणि माझी बायको आहे, एकीकडे विशाल आहे, एकीकडे रुई आहे, शोभी आहे आणि इकडे नितीन त्याची फॅमिली आहे. आणि अतिउत्तम एक रूम आहे जी इकडे आहे. इथे 3 जे बॅचलर्स आहेत ना ती लोक आहेत. आता रूम मध्ये 3 जण राहतील का? बॅचलर्स नाही हापापले. हापापलेले. तर 3 पैकी कनक आणि तन्मय जे तिकडे राहतील. मंदार साठी केलेले स्पेशल जागा. मंदार इकडे झोपणार आहे. अरे लागलं तर तुडवायला आपण इथे हा, येऊ त्याला. त्यामुळे ही भरपूर मंदारची आहे. जागा आहे. येता जाता तो दिसला पाहिजे. हा मग त्याला मोठा की करून देऊ लागेल आपण. लागेल लागेल लागेल. बस त्याला करेक्ट जागा आहे. त्याला मोकळा दिलाय जागा. एक तास जग. आम्ही रूम टूर देणार आहोत, पण सध्या आम्हाला एक्सप्लोर करू द्या. आम्ही तुम्हाला सांगतो काय आहे कसं आहे. आम्ही बघतो आणि आम्ही तुम्हाला पण दाखवतो. स्पेस इज नाईस. आय फील स्पेस इज रिअली नाईस, बट चांगले स्टील चांगले ऍक्च्युली actually चांगलं. म्हणजे बजेट जो आपण बजेट मध्ये मिळालाय ना हा दॅट इज रिअली. फक्त पूल क्लीन करायला सांगायला पाहिजे. मला हे काय मस्त दिसतंय हे क्लाउड्स बघ. वाव हे ना क्लाउड्स बघ किती छान दिसतंय जिजा. हे ना वाव. नाव यू स्पीक, कारण तू रूम टूर देणार आहे. मी शांत. या लवकर आतमध्ये जाऊया. आतमध्ये थोडा माहोल वेगळा झालेला आहे. सगळेजण एक्साइटेड आहेत, आपापल्या ह्याच्यात जमा झालेले आहेत. आपण त्यांना डिस्टर्ब न करता आपण आपले रूम्स बघूया आणि मजा इवन करूया. आम्ही आमची रूम नाही बघितली. So आता पहिले हे सो हा आपला आहे फुकटचा पडलेला स्पेस जिथे काही उपयोग नाही आहे. म्हणजे एवढी जागा फुकट आहे. तो पूल जो बनवलेला आहे एवढूसा, तो अजून आतमध्ये घेतला असता तर ही जागा वापरता आली असती. पण ठीक आहे. बाकी हा हॉल आहे. इथे होणार धमाल मस्ती मजा मस्ती होणार, धिंगाणा होणार, लावणी होणार आणि कॅबरे पोल डान्स सगळं होणार. काय काय होणार ते तुम्हाला दाखवू नाही शकत. तिकडे हे सगळे जण जमले डायनिंग टेबलवर. आज त्याला कोण बोलणार नाही. 2 दिवस पुढचे टिळ्याचा माणूस आहे तो. हा आमचा टिळाचा माणूस आहे. यांनी खूप मोठा अमाऊंट दिलेली आहे इथे येण्यासाठी. योगदान त्याचं ते आहे. हे दाखवू नाही शकत. ब्लर करा. का नाही दाखवू शकतो. नाही दाखवणार. त्याचं योगदान आहे. थँक्यू. ही पाण्याची हे काय आहे का? 5,500 इथे भोजनाची सोय आहे. एकटा गेलाय 5.5. कोण आहे रे? तिथे आहे किचन, किचन आहे. जिथे आमचं आता भोजन बनतंय दुपारचं. त्यांचे काका आहेत. हे आम्हाला आज जेवायला देणार आहे. नाव काय तुमचं सर? संजय नाव आहे त्यांचं. काय बाई. खालचे रूम्स डायरेक्ट वरती जाऊया. हा बघा हा एक कपल रूम आहे. इथे वाटतं नीनादादा राहणार आहे बहुतेक. नीनादादा आणि रुचा. इथे विशालदादा आहे, मोठा माणूस. तो आता काम करत असेल भाई. आपल्याला सांगून तिकडे जाऊ नाही शकत. उधर डिस्टर्ब नाही कर सकता आपण. कुठे मगाशी तर आपण हे बघितलं. हे जे कमाल व्ह्यू देते दरवेळेस वरती येताना. या वो ही आहे गच्ची. इथे एक एक्स्ट्रा रूम बनू शकला असता पण गच्ची बनवली त्यांनी. आणि हा आहे व्ह्यू. ह्याला इग्नोर करा. ह्याला तुम्ही इग्नोर करू शकता, बट हे कमाल आहे. क्लाउड्स खूप कमाल आलेत.
तर आपण जाऊया आमच्या रूम मध्ये, जो मलाही माहित नाही कुठे. हा आमचा रूम आहे. इथे तन्मयनी बॅग टाकलं, त्याची बॅग तिकडे फेकणार मी. हा आमचा रूम आहे, जो प्रिटी डिसेंट आहे. छान व्ह्यू मध्ये. ओके, एक माझा आउटफिट बघा तुम्ही, क्यूट क्यूट आउटफिट. आणि ही आहे विंडो. पकड बोल बोल. पकड. आता चेंज करून जायचंय डायरेक्ट पूल मध्ये. जस्ट आताच फ्रेश झाले मी, म्हणजे सगळेच फ्रेश झालेत आणि सगळे वरती गेलेत खेळायला. पूलमध्ये ॲक्च्युली आम्हाला गेम्स खेळतो, पण एवढे गेम्स आहेत एका टायमाला आम्ही कितीच गेम खेळतो. काय 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 खेळताय वरती? कॅरम. या लवकर, खेळून झालं. आणि इथे एक खूप छान ब्युटिफुल स्पेस आम्हाला बघायला मिळालेला आहे. वेट, आई काय होतं याला माझ्यासोबत? मला ऐकून नको, मी माझ्या लायकी देतो. आई दिखा दूंगा. व्हॉट अ ब्युटिफुल स्पेस आणि स्काय. तुला माहितीये का, म्हणजे सॉबी इथे ये, तू थांब फ्रेम मध्ये. इथे सॉबी इथे ये. आणि फ्रेम बघितली, फक्त फ्रेम बघ येऊन. स्काय बघ कसला मस्त दिसतोय, कमाल दिसतोय स्काय. स्पेस जी दिसते ना, हे ओपन नव्हतं केलं ना मगाशी. वाव, द क्लाउड्स. तिकडे एक सुंदर माणूस उभा आहे, देव माणूस. हो देव माणूस, देव माणूस. आणि हे कुठे माझा नाही, इथे फोटो काढायचा आहे सॉबी, तू त्या स्काय सोबत. आणि जस्ट कारण तर क्लाउड जातील. इथे काय चाललंय बघा. दोन्ही हाताने कसं खेळणार? म्हणून एका चॅम्पियनशिप इज गोइंग ऑन गाईज. आता बघ, गाण्याचा शॉट बघ. जगातला गाण्याचा शॉट हे मी जिंकले. जगातला गाण्याचा शॉट शी. हे मी जिंकले. हे सरकवतो हा. असं काहीसं चालू आहे. मला जायचंय तर शॉर्ट घेणे, कारण मग कोणाच माझे फोटोज नाही काढत. आता निदान माझ्या नवऱ्याला तरी सांगते मी माझे फोटोज काढायला. पण खरंच कमाल आहे यार हे. पण माफिया गेम खेळतो, जे खेळलेलं त्यांच्यासाठी नियम नाही आहे. माफियामध्ये होतं काय, आपण आता समजा इथे 9 जण आहोत, ठीक आहे. 9 जणांमध्ये 2 कोणीतरी अशी व्यक्ती आहे जे चोर आहे, ठीक आहे. मी बाहेर आलो गेम, मी म्हणालो की सौरभ आणि रुई यावेळी चोर आहे. सगळ्यांचे डोळे बंद होतात. मी त्या 2 जणांनाच टॅप करतो आणि कोणालाच माहित नाही तुम्हाला की चोर कोण, पण त्या दोघांना माहिती आहे की ते 2 चोर आहे. आता गेम सुरू झाल्यानंतर वोटिंग होतं की आता सगळे बसले, एकापासून सुरू, समजा कनकपासून सुरू झालं तर कनकला विचारलं की बाबा तुझ्या मते चोर कोण, कारण चोरांना बाहेर काढायचं, चोराला जिंकली पाहिजे. पण कोणालाच माहिती नाही. समजा हा म्हणाला की नाही मंदार चोर आहे, माझं वोटिंग आहे. मी म्हटलं की नाही मला मंदार काय, मला निघली नाही. असं सगळ्यांचं वोटिंग होतं. जेव्हा माफिया पूर्ण जातील बाहेर आणि एक उडेल फक्त माफिया, आणि तुम्ही जेव्हा 2 प्रजा असाल तेव्हा तुम्हाला ओळखायचं आहे माफिया कोण. जर माफियाने तुम्हाला बाहेर काढलं प्रजामधून आणि 1 on 1 उरला तर माफिया जिंकला. तू एक राऊंड खेळ. I'll just get bang of it. हा एक्झॅक्टली. क्लिअर सगळ्यांना, ठीक आहे. फक्त प्रामाणिकपणे का डोळे बंद आहेत, बंद पहिले तर तुला चुकतंय भाई, सांगतोय माझा टेल भाई 4 गेम झाले खेळून. सांगतोय मला आता शांत, मला वाटतंय शांत राहून शांत आहे. मला नाहीये, मला वाटतंय तुम्ही हगणार बघा कोण आहे कोण आलाय? विचारला एक तुम्ही काय करतो या हा, गेममध्ये? आपण छान आहे. तू पण घेतलं होई भाई गप्पा राहा. मला काय असं वाटतं
तिघं. चल, सोबीपासून सुरुवात. तुझी सुरुवात कारण आता ही राऊंड ठरवेल स्मार्ट हे एका वर्षाचं भाव होतं भाई. दुसऱ्याचं मला नाही माहिती. तुझा काय सवय? माझं आहे.